ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। मी रोज बैठका घेते, गेले 30-35 दिवस झाले आणि रोज मी लोकांच्या भेटीगाठी घेते। प्रतिसाद तर चांगलाच आहे, आता बघू मतात कसा उतरेल। ताई, तुम्ही परवा भाषणात जे नाशिकच्या जागेवरून उल्लेख केला की प्रीतमताईला मी नाशिकवरून उभा करेल, तर बऱ्याच ठिकाणी असं समज झालं की लोकसभाच्या निवडणुकीला तुम्ही त्यांना उभा करताय, नेमकं काय त्या बोलण्यामागचं? हे बघा, एक समज होणाऱ्या लोकांच्या नासमजपणाचं हे लक्षण आहे, असं काही नाही आहे। एखादी सभा आहे, मी दिवसातले 8-9 तास बोलते, 30 दिवस झाले मी बोलायला, म्हणजे काय तुम्हीच गणित करा किती तास बोलायला। एखादा विषय सहज बोलून लाईटली बोलला मी की प्रीतमताईंची उमेदवारी 10 वर्ष खासदार आहेत, त्यांची म्हणजे त्यांना न देता मला दिली, तर ताईंचं सासर तिकडे आहे, नाशिकला पाठवून देऊ त्यांना। एवढं स्वागत जास्त झालं तिकडून, बरेच लोकांनी मेसेज केले, पण मी काही उमेदवारी कोणत्या लोकसभा उमेदवारी विधानसभा काहीच म्हणले नाही। तेवढं बोलण्याचं म्हणजे तो विषय परत मीडियानेच तसं दाखवला, पण ठीक आहे, मला त्याचं काही उत्तर द्यावं असं वाटत नाही। ताई, 7 तारखेला नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे असं काय नेमकं सभा आहे? नाही, आता माझ्याकडे त्याचं काही डिटेल्स नाही, ठिकाण वगैरे काहीच नाही। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।